नमस्कार. मी सुनील निकम, शेगाव तंटामुक्ती उपाध्यक्ष. आज उन्हाळा संपून जून संपून जुलै संपत आला तरी सुद्धा आज या ठिकाणी पावसाचं आगमन झालेलं नाही आणि पाऊस नसल्यामुळे दोन्ही तलाव कोरडे पडलेले आहेत. शेगाव साठवण तलाव क्रमांक 1 आणि कोसारी साठवण तलाव या दोन्ही तलावामध्ये आज थेंब सुद्धा पाणी नाही. त्यामुळे येथील सर्व शेतकऱ्यांचा ऊस आज वाळायला लागलेला आहे आणि शेतीपूरक व्यवसायाला सुद्धा पाणी आज या ठिकाणी मिळत नाही. ऊस तर वाळलेलंच आहे, पण जे पशुधन आहे ते पशुधन वाचवण्यासाठी सुद्धा या लोकांना या ठिकाणी पाणी मिळत नाही. माझी अशी शासनाला विनंती आहे की आमदार साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी हे दोन्ही तलाव शेगावचे तात्काळ भरून देण्याची व्यवस्था करावी. पावसाची काही चिन्ह दिसत नाहीत असं झालं आहे. जुलै संपत आला आहे, जुलै संपत आला तरी पेरण्या नाहीत लोकांच्या. त्यामुळं जत तालुका हा तीव्र टंचाईमध्ये आहे आणि टंचाईतून बाहेर काढण्यासाठी हे दोन्ही तलाव शेगावचे तर भरून देण्याचे गरजेचं आहे. कारण आम्ही सर्वांनी मिळून आमदार साहेबांना बहुमताने निवडून दिले आणि माझी अशी विनंती आहे की शेगाव साठवण तलाव क्रमांक 1 आणि कोसारी तलाव हे दोन्ही तलाव आणि मनाळीच्या शेगावचा दुसरा तलाव, मनाळीकडे असणारा हा दुसरा तलाव, हे तिन्ही तलाव आमदार साहेबांनी तात्काळ टंचाईमधून भरून देण्याची एक मी विनंती त्यांना करतो. कारण ते एक राष्ट्रीय नेते आहेत, आमचे नेते आहेत. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की शेगावमधील सर्व शेतकऱ्यांना वरदान ठरणारी हे म्हैसाळ योजना, त्या योजनेतून जत तालुका समृद्ध झाला, त्या योजना चालू करून त्यांनी टंचाईमधून हे तिन्ही तलाव आम्हाला भरून द्यायची ही माझी प्रामाणिक तीव्र इच्छा आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.